निमंत्रण पत्रिका हे रेग्युलर काम आहे ते त्यांनी केलं. हं. मग ते ड्युटीवर होते. ड्युटीवर होते ते. ड्युटीवर सुट्टी होती तशी, पण सुट्टीच्या दिवशी देऊ शकतो ना. म्हणजे ड्युटीवर होते ते. नाही नाही, सुट्टी होती, सुट्टीच्या दिवशी पण निमंत्रण पत्रिका आपण देऊ शकतो ना त्या ठिकाणी. नाही नाही, ठीक आहे. सुट्टी वगैरे ड्युटीवर नाही म्हणता येत त्यांना त्यावेळेस. ड्युटीवर नव्हते. हा. शासकीय कामच करत होते ना ते. ते सरकारी काम करत होते का खाजगी काम करायला गेले होते? नाही नाही, त्यांनी जे सांगितलं होतं ते काम अगोदर केलेलं होतं त्यांनी. सर प्रश्न असा आहे ते सरकारी काम होतं का खासगी? कुठलं? ते पत्रिका निमंत्रण वाटण्याचं. पत्रिका वाटण्यासाठी ते गेले होते 3 अधिकारी. तर ते आपल्या सांगण्यावरून गेले होते का मनाने गेले होते? नाही, मी सांगितलं होतं त्यांना त्या ठिकाणी द्यायला, पण ते सकाळीच दिली होती आणि घटना घडली ती दुपारी घडलेली आणि त्या दिवशी ऍक्च्युली सुट्टी होती. अच्छा, म्हणजे सुट्टीच्या वेळी देखील तुम्ही त्यांना सांगितलं. सुट्टीच्या दिवशी आम्ही काम करतोच ना. अच्छा. हं. सुट्टीच्या दिवशी तुम्ही काम करता ते अधिकृत की अनधिकृत कसं समजायचं मग? तसं इलेक्शन असेल, बाकी असं नैसर्गिक आपत्ती असेल, हे जर केलं तर अधिकृतच आहे ना अशा अधिकृत गोष्टी. आहे. दोन्ही विषय नव्हते. हं? त्यांना तुम्ही जे सांगितलं आदेश दिला हे दोन्ही विषय नव्हते ना. दोन्ही विषय नव्हते. पण आता 1 मेचा कार्यक्रमच आहे ना आपला. 1 मेचा कार्यक्रम आहे ना महाराष्ट्र दिनाचा. ठीक आहे, असू दे सर. आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे हं. की आपले जे तिन्ही अधिकारी होते ते अधिकाऱ्यांमध्ये प्रश्न करत होते ते उघड झालेलं आहे आणि जे आपले अव्वल कारकून आहेत कारपुडे म्हणून त्यांनी मध्य प्रश्न करून करतात ती गाडी चालवली आणि अपघाताला तेच जबाबदार आता आहे. ह्याच्यामध्ये पोलीस तपास करत आहेत, ते निष्पन्न होईल आणि बाकी आपण मग त्याची काय कारवाई मेडिकल करणार जर ते निष्पन्न झालं? निष्पन्न report आले झाल्यानंतर असतील नियमानुसार असेल ती कारवाई करू आपण. हं? काही कारवाई प्रस्तावित केली, रिपोर्टिंग आपण नाही, अजून काही रिपोर्ट आलेला नाही, पोलीस तपास सुरू आहे, त्याच्यामधून काय जे निष्पन्न होईल त्यानुसार नियमानुसार आपण कारवाई करू. असं समजलं की आपण त्यांना शासकीय वाहनाने जायला सांगत होतात, परंतु ते तुमचं न ऐकता खाजगी वाहनाने गेले. तसं मी बोललो नाही, फक्त तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस हे काम करा एवढं मी बोललो होतो त्यांना. बर. सर, आता हे आपल्या अशा जे कर्मचारी आहेत त्या अशा पद्धतीने चुकीचं वर्तन करतायत, त्याबद्दल मी आता कंट्रोल नाही असं दिसतंय. त्याबद्दल मी सर्वांना मीटिंग घेऊन त्याच्यानंतर सूचनाही दिलेल्या आहेत. असं सार्वजनिक ठिकाणी जर काय आढळलं तर त्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल. सर, आपल्या कार्यालयामध्ये अनेक लोक येतात, त्यांची कामं होत नाही. एजंटकडून जी लोक येतात त्यांची कामे होतात, अशी जनतेकडून ओरड आहे. हे वस्तुस्थिती चुकीचं काय? आहे, चुकीचं आहे ते, चुकीचं आहे ते. नाही, नाही, वस्तुस्थिती काय आहे मग? अशी नाही वस्तुस्थिती, तुम्ही म्हणताय तशी वस्तुस्थिती नाही. लोकांची कामं व्यवस्थित होत आहेत. बऱ्यापैकी सगळी आता जेवढं ही आमच्याकडे स्टाफ आहे, जेवढं ही आहे त्या पद्धतीनं आपण त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. सर, आता जर आपण पाहिलं तर या साहेबांचा जो अपघात घडला त्यावेळी सर्व अनधिकृत व्यवसाय करणारे मातीवाले, खडीवाले, मुरुमवाले, वाळूवाले अशी सगळी लोक त्या ठिकाणी मदतीसाठी आली होती. याची याकडे नाही, कसं पाहता? याची माहीत नाही मला, याची माहिती नाही मला. तर आपले अधिकारी ज्या हॉटेलमध्ये बसले होते तिथलं बिल देखील आता माध्यमांसमोर आलेलं आहे. आपण देखील पाहून घेतले. त्यामध्ये मध्य प्रश्न केलेलं देखील त्यांनी दिसतंय की स्पष्ट. हां, मग हा पुरावा आहे, प्राथमिक पुरावा आहे. आपण काय कारवाई करणार जरूर? आता हा तो पुरावा आहे तुमच्यासमोर ठेवला आहे आम्ही. नाही, आता एवढाच पुरावा नसतोय, त्यामध्ये पोलीस तपासात पण काही निष्पन्न होईल त्या दृष्टीने कारवाई करण्यात येईल. काय स्वरूपाचे सर अजून प्रश्न विचारायचे होते, तुम्ही ठेवला जर माईक जवळ घ्या ना सर. प्रश्न असा आहे सर का आपल्याकडे सातत्याने ओरड होतीये का अनधिकृत जे मुरुम माती वाहतूक सुरू आहे त्याबाबत अनेक लोक तक्रारी करतात, तुम्ही सांगता आश्वासन देता कारवाई करू, पण कारवाई होत नाही. झालेले आहेत कारवाई, आपण पण केलेल्या आहेत, दंड वसूल केलेले आहेत, पंचनामे केलेले आहेत, 7-12 बोजा पण चढवलेले आहेत. नाही, मग आता मग गाड्या चालू आहेत त्यावर कारवाई काय होत? काही गाड्यांना आम्ही रॉयल्टी नियमानुसार देत असतो आणि त्याप्रमाणे ते हे असतील आणि अनधिकृत सापडले तर नक्की कारवाई आम्ही त्या ठिकाणी करत असतो. बरं सर, आता आपलं भरारी पथक काही नेमलंय का आपण? हां, प्रत्येक ठिकाणी सर्कलना पत्र दिलेले आहेत आणि जे धरण क्षेत्र आहे तिथून पण जे अनधिकृत होतं धरण व्यवस्थापनाला पण आपण त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे. त्यांनी नियंत्रण अधिकारी नेमून ते तशी टीम त्यांनी नेमलेली आहे आणि त्यांची सर, कारवाई सुरू आहे. भरारी पथक प्रमुखाचा नंबर आपण शो कराल का, म्हणजे लोकांनी कॉन्टॅक्ट करतील? आमचे मंडळ अधिकारीच भरारी पथकाचे प्रमुख आहेत त्या ठिकाणी बरं. प्रत्येक म्हणजे महसूलच्या बाबतीतली. आता ह्यांचे तुम्हाला ह्यांच्याकडून घ्यावे लागतील. आता कोणती अनधिकृत वाहतूक वगैरे सुरू नाही असं म्हणायचंय? तसे असेल निदर्शनास आले तर कारवाई होते. ठीक. आता इथं बसून मी तसं नाही करू शकत. ठीक.